नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर हे ना माझे सकाळचे सर्व कामं आवरले आहेत. सर्व म्हणजे देवपूजा झालेली आहे आणि कपडे धुवून टाकले. कपडे जास्त होते तर म्हटलं आधी कपडे धुवून घ्यावे. आधी देवपूजा केली, त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले. तर बाकीचं सर्वच पडलेलं आहे, कारण की आज म्हटलं थोडं एक्स्ट्राची भांडी वगैरे काढावं. त्यामुळे म्हटलं की भांडी सगळ्यात लास्टला घासावं. तर इथं पसारा बघू शकता, हा भांड्यांचा राडा. तर हे सर्व असंच ठेवलं होतं आणि कपडे वगैरे धुवून घेतले होते. बेडशीट वगैरे काढले होते आज, तर ते सुद्धा आवरायचे आहेत. सगळीकडे कपडे झालेले आहेत. तर हे सुद्धा आवरायचं आहे. बघू शकता इथे सुद्धा सर्व बेडशीट वगैरे लावायचे आहे दुसरे, आणि इकडे सुद्धा लावायचं आहे. तर आणि इथे सुद्धा कपड्याचा ढीग पडलेला आहे आणि सर्दी झाली आहे थोडं, तर आवाज थोडा हे येईल, समजून घ्या. तर ना मी काय करते, आता भांडी वगैरे घासून घेते, कारण की 11 वाजून 10 मिनटं झाली, म्हणजे 11:15चा टाईम झालेला आहे. तर रुद्रालासुद्धा 12 वाजता आणायला जावं लागेल, तर त्यासाठी. आणि इथे भाजीपालासुद्धा आणून ठेवलेला आहे, तो सुद्धा फ्रीजमध्ये लावायचा आहे. आणि फ्रीजसुद्धा आज स्वच्छ करायचं आहे, घासायचं वगैरे आहे. त्यामुळे म्हटलं की भांडी वगैरे सगळं निवांत करून घ्यावं. आणि आधी कपडे वगैरे धुवून टाकले म्हणजे वाळून जातील. आणि आता कसं आहे, ऊन जास्त आहे ना, तर काय म्हणत होते मी, ऊन जास्त आहे ना आता उन्हाळ्याच्यानी, तर कपडे उन्हाच्यानी खराब होतात, तर कलर वगैरे जातो. त्यामुळे आधी कपडे धुवून टाकले देवपूजा झाल्यानंतर, आणि मग नंतर म्हटलं हे आवरावं. तर चला, आज फ्रीजसुद्धा स्वच्छ करायचं आहे. फ्रीजसुद्धा खूप घाण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. सगळा पसारा असा झालेला आहे. तर फ्रीजसुद्धा क्लीन करून घेते, आणि बाकीचे डबे वगैरे छोटे छोटे आहेत ते सुद्धा क्लीन करायचं आहे. तर चला, व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा, आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता. तरी ते ना मी लगेच आहे ना भांडी घासायला घेतली, कारण की भांडी खूप होते आज. मसाल्याचा डब्बा, तेलाची किटली वगैरे काढले होतं मी घासायला. मीठसुद्धा संपलं होतं, तर मिठाचा डब्बासुद्धा घासायला काढला होता, म्हणजे डब्यातलं संपलं होतं. तरी ते सर्व भांडी आधी जाळीतले लावून घेते मी, आणि त्यानंतर मग बाकीचे भांडे घासायला घेते. आणि सर्दीमुळे ना थोडा आवाज हे येतो आहे माझा, तर समजून घ्या तुम्ही. तर नाही, तर मी काय केलं, सर्व भांडी वगैरे घासायला काढून घेतलेली आहेत. आणि अशी मसाल्याचा डब्बा वगैरे नाही का थोडं खराब झाला होता, तर ते सुद्धा घासायला घेतलेलं आहे मी. आणि वाट्या साईडला काढून ठेवल्या, तर त्याच्यात मसाले होते, त्यामुळे वाट्या नाही घेतल्या घासायला. आणि आत्ता घासला होता, पण मसाल्याचा डब्बा कसा असतो ना घासायला, म्हणजे घासावाच लागतो 8-10 दिवसातून एकदा, कारण की खूप घाण होतो, त्याच्यावर हात वगैरे लागतात आपले तेलाचे वगैरे नाही का, घाईघाईमध्ये पटकन आपण तसंच घेतो ना, त्यासाठी. तर मसाल्याचा डबा घासायला घेतलेला आहे मी आज. आणि तसं तुम्ही वरती बघू शकता, तांब्याचं भांडं जे मी इकडे ठेवायची सिलेंडरवर, तर ते मी आता घासून वगैरे नाही तर वरती ठेवलेलं आहे. आधी मी भरत नव्हती, आता भरायला लागली, कारण की ना त्याचा नळ खराब झाला होता. तर मी आता त्याला प्लॅस्टिकचा साधा नळ लावून घेतलेला आहे. आणि जो तांब्याचा नळ आहे त्याचा तो ठेवून दिलेला आहे मी. तो खराब झाला होता, न्यायचं होतं भांडं, पण लक्षातच नाही राहिलं. तर त्यासाठी म्हटलं हाच नळ लावून घ्यावं, कारण की याने ना पाणी घ्यायला पण सोपं जातं. त्याचा नळ फिरवावा वगैरे लागतो जास्त, त्यामुळे तो थोडा अवघड जातं. पाणी वगैरे काढायचं म्हटलं नळातून तर वरतूनच घ्यावं लागायचं. त्यासाठी मी म्हटलं प्लॅस्टिकचाच लावून द्यावं, तर याने सोपंसुद्धा जातं पाणी घ्यायला, आणि पटकन बंद चालू पण होतो त्यासाठी. तरी नाही तर मी सर्व भांडी घासायला काढले होते, आणि तिथला जो पसारा आहे ना तो सर्व मी ठेवून दिला होता, म्हणजे काढून ठेवला होता. आणि लगेच मग हे करून घेतलं, तिथं साफ वगैरे करून काल नाही का, म्हणजे स्वच्छ धुवून वगैरे घेतली ती जागा, आणि तिथं तांब्याचं भांडं मांडून दिलं. तिथलं सगळं पसारा जो होता एक्स्ट्राचा, म्हणजे तो सगळं वरती ठेवून दिला मी, बाथरूमच्या वरती पोटमाळा आहे ना त्याच्यावरती. तरी ते ना मी काय केलं, सगळं भांडी वगैरे घासून घेतली बोलता बोलता तुमच्यासोबत. तर मसाल्याचा डब्बा कसं मी म्हणतो ते खूप घाण होतो आपला, कारण की आपण काही गडबडीत तसेच हात वगैरे लावतो ना, त्यासाठी तर तो खूप घाण होतो. त्यासाठी मग म्हटलं घासून घ्यावा. आणि तेलाची किटलीसुद्धा, तेलसुद्धा संपलं होतं, तेलसुद्धा किटलीतलं खाली झालं होतं. आणि जे ते म्हणजे जेव्हा खाली झालं तेव्हा घासून टाकलं ना, की मग जास्त घाणसुद्धा होत नाही, आणि लोडसुद्धा येत नाही घासायला वगैरे नाही का, त्यासाठी. तर सर्व भांडी वगैरे मी तुम्हाला बोलत घासून घेतली इथे. आणि नाही का, तुम्हाला म्हटलं होतं मला फ्रीजसुद्धा क्लीन करायचं आहे, तर फ्रीजसुद्धा करून घ्यायचं होतं. तरी ते ना मी सर्व भांडी वगैरे घासली. त्यानंतर मग टाईम बघितला तर रुद्रचा टाईम झालेला होता, मला भांडी घासायलाच खूप वेळ लागला. आणि थोडा वेळ नाही का, म्हणजे मधात व्हिडिओचं सुद्धा काम होतं थोडंसं, ते सुद्धा केलं होतं मी भांडी घासल्यानंतर. आणि लगेच मग रुद्राला आणायला गेली होती. रुद्रला घेऊन आल्यानंतर मी फ्रीज क्लीन करायला घेतलं होतं. तरी ते ना मी किटलीसुद्धा घासून घेते छान, आणि गरम पाण्यामध्ये मी आधी हे केलं होतं, तिला भिजत घातलं होतं, म्हणजे पटकन निघते. तर सर्व इथला ट्रे वगैरे काढलेला होता मी किचन ओट्यावर नाही का, तेल वगैरे ठेवते ना मी तिथला. तर ते सुद्धा छान घासून घेतलं.
लगेच सर्व भांडी झाल्यानंतर नाही का रुद्राला घेऊन आली त्याचा ड्रेस वगैरे चेंज करून दिला आणि नाही का त्याला सगळं आवरून दिलं, थोडंसं खायला वगैरे दिलं. त्यानंतर मग फ्रीज क्लीन करायला घेतला. तर इथलं फ्रीजमधलं आहे ना सर्व सामान मी काढून घेत आहे, कारण की मग घासायला. आणि बघू शकता तुम्ही किती घाण दिसत आहे, म्हणजे खूप कचरा घाण झालं होतं, इतक्यात मी घासलाच नव्हता त्यासाठी. तर मी सर्व सामान वगैरे काढून घेतलं, भाजीपाला वगैरे साईडला काढून ठेवला. आणि जे बर्फ तर बघू शकता तुम्ही किती साचलेला होता. तर जे भांडी होती ना ती सुद्धा घासायला घेतली लगेच. तर घासून घेते म्हटलं लगेच आणि नंतर फ्रीज साफ करते, म्हणजे तोपर्यंत भांडी वाळून जातील त्यासाठी. तरी ते मी सर्व भांडी काढून घेतली, फ्रीजमधले ट्रे वगैरे नाही का, काच वगैरे सर्व ते. तर ते सर्व घासून घेते मी छान आणि त्यानंतर मग फ्रीज क्लीन करून त्याच्यात लावून देते. तर इथं रुद्र आला होता, त्याला म्हटलं ब्रश आणून दे मला, ते जे ताराचं आहे ना ते ब्रशने घासलं की छान निघतं, त्यासाठी त्याला म्हटलं होतं ब्रश आणून दे. तर तो गेला होता आणि चम्मचसुद्धा पाहिजे होता त्याला, तो काहीतरी खात होता बहुतेक. तर हा व्हिडिओ शूट करून नाही का 2-3 दिवस झाले आहेत. आम्हाला सर्दीच्याने आवाज ठीकच नाही आहे, त्यामुळे म्हटलं आज एडिट करावा, आज थोडं बरं वाटतं तर त्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही, कारण की कसं असतं सर्दी वगैरे झाली ना की डोकं असं जाम होतं, तर सुचत नाही काही काम वगैरे त्यामुळे. तर इथं ब्रश रुद्रने आणून दिला होता, तर मग मी त्याने छान घासून घेतलं ते आणि छान धुवून वगैरे ठेवून दिलं, म्हणजे म्हटलं पाणी निथळून जाईल तोपर्यंत आपलं फ्रीज वगैरे क्लीन करेपर्यंत. त्यासाठी मग मी हे करून घेतलं, आधी हे घासून ठेवावं म्हटलं. तर इथं रुद्राचं चालू होतं बर्फ तर त्याला तो बर्फ दिलेला आहे. त्याला म्हटलं खाऊ नको, तो फ्रीजमधला साचलेला आहे, तर खेळतो म्हणे तो, तर त्यासाठी दिला. आणि कसं गरम खूप होतं आहे ना, तर थंड हातात घ्यायला छान वाटत होतं. आणि उन्हाळ्याचे नाही का असे पाण्यातली कामं करायलासुद्धा बरं वाटतं, म्हणजे खूप गरम होत आहे ना, त्यामुळे ऊन खूप तापत आहे. तर असे पाण्यातली कामं वगैरे करायचे असले ना पाण्यातले, तर छान वाटतं, म्हणजे असं बोर होत नाही, कंटाळा येत नाही त्यासाठी. तर इथे सर्व भांडी वगैरे मी घासून वगैरे घेते आधी, त्यानंतर तर इथे माझी सर्व भांडी वगैरे घासून झालेली आहेत. आणि तोपर्यंत मी नाही का बर्फ खूप साचला होता फ्रीजमध्ये, तर फ्रीज बंद करून वगैरे नाही का बर्फ हे करण्यासाठी ठेवलं होतं, पिघळून जावं होईल म्हटलं. पण तोपर्यंत बर्फ काही झाला नाही. मी काय केलं, याने चम्मचनी वगैरे काढून घेतला तो बर्फ थोडा थोडा राहिलेला, आणि मग नंतर छान घासून पुसून घेतलं फ्रीज. आधी पुसून घेतलं, त्यानंतर मग छान घासून घेतलं, कारण की ते बर्फाचं पाणी वगैरे सर्व पडलं होतं खाली, त्यामुळे.
तर छान असं कपड्याने पुसून वगैरे बकेटीत पाणी जमा करून घेतलं आणि त्याच बकेटीमध्ये छान पाणी स्वच्छ घेऊन नंतर फ्रीज घासून वगैरे पुसून घेतलं. कारण की खूप घाण झालं होतं म्हणून पूर्ण डीप क्लिनिंग करावं लागली. कारण की सर्व बर्फ बघू शकता तुम्ही किती साचलेला आहे त्यामध्ये. तर मी बकेटच फ्रीजमध्ये ठेवली आणि सर्व बर्फ असा त्याच्यात काढून घेतलेला आहे. कारण की ना खूपच बर्फ झाला होता. तरी तर रुद्रचंसुद्धा चालू होतं बर्फ बघण्यासाठी. त्यानंतर मग मी घासणीला मस्त साबणाचा पेस्ट करून घासणीने छान फ्रीज घासून घेतलं आणि नंतर ओल्या सुक्या कपड्याने पुसून घेतलं. कारण की पाण्याने धुतलं नाही आहे, खराब होईल त्यासाठी. तरी ते मी छान ओल्या सुक्या कपड्यानेच पुसून घेतलं आणि तो नाही का सर्व म्हणजे कोपरे आहेत ना त्यामध्ये सुद्धा धूळ वगैरे असं बसलेलं होतं, घाण वगैरे नाही का. तर ते सर्व घासून घेतलं व्यवस्थित आणि नंतर मग धुवून म्हणजे ओल्या कपड्याने पुसून घेतलं. त्यानंतर मग सुक्या कपड्याने पुसून घेतलं. तर चला मी पटापट इथं सर्व क्लीन करून घेते. तर ते छान क्लीन करून घेतलेलं आहे फ्रीज. त्यानंतर नाही का मी सुक्या कपड्यांनी सुद्धा पुसून घेतलं होतं, तर लगेच सुकून गेलं ते. तरी ते मी सर्व भांडीसुद्धा सुकले होते तर लावून घेते त्यामध्ये. ट्रे वगैरे नाही का जिथल्या तिथं लावून देते पटापट. आणि मग नंतर भाजीपालासुद्धा ठेवून द्यायचा आहे आणि फ्रीज चालू करून द्यायचं आहे त्यासाठी. तर इथे ना सर्व काच वगैरे मी सर्व घासून ठेवलेलं होतं ना, ते सर्व छान सुकून गेलं होतं मला फ्रीज साफ करेपर्यंत. तर मी लगेच हे करून घेतलं म्हणजे सर्व लावून दिलं जागी आणि लगेच मग नंतर भाजीपालासुद्धा घेतला मी ठेवायला. म्हणजे लगेच ठेवून दिलं, म्हटलं खराब होईल नाही तर उन्हाळ्याचे दिवस आहे लगेच सुकून जातं मेथी वगैरे हे त्यासाठी. तर इथे मी खाली बसून छान पिशवीतला सर्व भाजीपाला वगैरे काढून घेतला. कोथिंबीरची गड्डी, मेथी सर्व साईडला काढून ठेवलेलं आहे आधी. आणि जे काकडी, कांदे, टमाटे म्हणजे काकडी, वांगी आणि टमाटर होते ते सुद्धा साईडला म्हणजे काढून एक एक ठेवून देते. आणि मी भाजीपाला सर्व तसाच ठेवून दिलेला आहे, धुतला वगैरे नाही. जेव्हा लागतो ना तेव्हाच धुत असते मी, तर म्हणजे जसा लागेल तसा. तर इथं कच्चे आंबेसुद्धा आलेले आहेत, तर आणलेले आहेत मिस्टरांना सकाळीच पाठवलं होतं मी भाजीपाला आणायला. म्हणजे बटाटे आणायचे होते चिप्स करण्यासाठी, तर ते भाजीपाला घेऊन आले. बटाटे काय आणले नव्हते, दुसऱ्या दिवशी बटाटे आणले. तर इथे ना मी सर्व म्हणजे मध्ये गेले होते. तर तिथं मेन मार्केट आहे मोशीमध्ये भाजीपाल्याचं. तर तिथं काही असं भेटत नाही पावशेर, अर्धा किलो वगैरे, तर 1 किलो 2 किलो असंच घ्यावं लागतं. तर त्यांनी फक्त वांगी म्हणजे जे जे जास्त दिवस राहील ना तसाच भाजीपाला घेऊन आले, बाकीचं काही आणलं नाही. म्हणजे काकडी, वांगी, गाजर, मिरची असं नाही का, जे जास्त दिवस राहू शकेल ते. कारण की आम्ही 2च माणसं आहोत, तर आम्हाला पावशेर अर्धा किलो भाजी खूप होती त्यामध्येच. तर इथं 1-1 किलो घ्यावं लागतं तिथं मंडईमध्ये. त्यासाठी मग त्यांनी इथं जे राहील तेच असं घेऊन आले होते. तर इथे ना मी काय केलं, फ्रीजमध्ये सर्व भाजीपाला वगैरे लावून दिला. त्यानंतर मग इथं थोडंसं घाण दिसत होतं म्हणजे पसारा वगैरे, तर ते सुद्धा नीट ठेवून वगैरे मी साफ केलेलं होतं. फक्त नीट ठेवून दिलं व्यवस्थित लावून आणि साईडचं समोरून पुसून वगैरे घेतलं. तर कसं आपण एक बरणी काढायला जातो तर सर्व निघतं त्यासाठी. तर इथे ना गावाकडची लोणची वगैरे सर्व बरण्या आहेत लोणच्याच्या वगैरे किचन वाट्याच्या खाली, आणि तुपाची वगैरे नाही का असं आहे सर्व.
तर ते एक काढायला गेलं की सर्व कसा पसारा निघून जातो, त्यासाठी सर्व काढलेलं होतं. इथं पसारा दिसत होता. मग म्हटलं सगळं व्यवस्थित ठेवून द्यावं, तर ते सर्व व्यवस्थित जागी ठेवून दिलं बरण्या वगैरे. किचन वाटा आवरून झालेला आहे, सर्व घासून घेतला, धुवून घेतला आत्ताच. आणि ना फ्रीज वगैरे आवरून घेतलं, त्यानंतर मग लगेच किचन वाटासुद्धा घासून घेतला. आता सुकले भांडे सुकले की नंतर लावून देते. आणि सर्दीचा खूपच जास्त त्रास होतो आहे, सर्दी शिंका वगैरे येत आहेत. कसं काय झाली काही की अचानकच काय माहीत. तर बघूया. मी काल आहे ना नर्सरीमध्ये गेली होती, तर हे घेऊन आले होते धूप लावण्यासाठी, नाही का. तर राळ असते ना आपले, ते जाळायला छान आहे हे. तर हे आणलं होतं मी. आणि ना 2 झाडंसुद्धा घेऊन आली. हे आहे गुलाबाचे, तर ते सुद्धा लावायचे आहेत मला बकेटमध्ये. तर ते सुद्धा संध्याकाळी लावेल. आता तर ऊन आहे भरपूर त्यामुळे. तर छान झाडंसुद्धा घेऊन आले होते, ते सुद्धा लावायचे आहेत. तर चला तुम्हाला दाखवते मी आधी. आणि खालचा पसारा आधी आवरून घेते. हा बघू शकता. तर हे सर्व आवरायचं आहे. आणि फरशी पुसली नाही आहे, भांडे वगैरे झाल्यानंतर म्हटलं पुशील. तर चला मी फरशीसुद्धा पुसून घेत आहे, घेते हे सगळं आवरून नंतर. आणि थोडा वेळ आराम करते आधी, कारण की खूपच डोकं असं हे झालं आहे सर्दीच्याने. तर थोडा वेळ आराम करते, त्यानंतर मग बाकीचं आवरते. आता फक्त एवढं आवरून ठेवून देते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर यानंतर काही व्हिडिओ शूट केला नाही, तब्येत जास्तच खराब वाटत होती. मग मी झोपून घेतलं थोडा वेळ, आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळची देवपूजा वगैरे केली. तर ते तेवढं शूट केलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासाच व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ कसा वाटतात, काय कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगत जावा. तर चला मला पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.